तिसऱ्या मित्रानं तर आपल्या मित्राला ठरलं जायचं फिरायला, पण कुठं आहे तेच नव्हतं माहिती यांना. मी पटापट प्लॅनिंग करीत बसली. मग फायनली ठरलं जायचं. नंतर ठरलं तर आपल्या भैरवाच्या मंदिरात पाया पडायला. मग काय पटापट गाड्या बिड्यानं बसलो निघालो. इकडे घाटात आलो आणि पोरं लागलं मग आकडे तिकडे गाडी चालवलं, इकडं वळव तिकडं वळव. मग फायनली आलो मंदिरात. पोरांना परत घंटा बिंटा वाजवल्या आणि आलो मंदिरात. मंदिरात येऊन बघतो सुशील भाऊ सगळ्यांना भंडारा लावित होता. फायनली आपली टाईम आला. मग निघालो मंदिरातून पाया बिया पडून घरच्या रोडला पटापट. मग संध्याकाळी आपल्या आयुष भाऊचा बड्डे होता. मग आलो त्याच्या बड्डेला आणि पोरं लोकांनी ठरलं टेरेसवर द्यायची लढी लावून. भाऊ खतरनाक पोरं आहे यांचं काय करा. मग शेवटी आयुष भाऊ आला आणि त्याने पटापट केक कापला. जेव्हा केक कापतो तेव्हा पोरं स्प्रे बी मारायला चालू केलं शरीरावर. इकडं स्प्रे मारता तिकडून सोमभाऊने देईल लढी लावून. मग पटापट पळवला आपल्या कवर बिवर घ्यायला. इकडं बघतो तर आयुष भाऊला स्प्रे बी केक बीक मारत होते. मग आपण गेलो पटापट स्प्रे बी मारला.